नमस्कार. चहा घेता घेताच आपण हेमंत शिशिर ऋतूतील आहाराविषयीही बोलू. कारण आपण विरुद्ध आहाराबद्दल बोलतोय, कडधान्यांबद्दल बोलतोय, पण हे सगळं आपण हेमंत शिशिर ऋतूच्या बॅकग्राऊंडवर बोलतोय हे विसरता कामा नये. हा शिशिर ऋतू सुद्धा आता संपत येईल. आता अजून थंडी आहे, पण हवा हळूहळू गरम होईल आणि हळूहळू आपल्या आहारामध्ये बदल करावा लागेल. कारण थंडी कमी होईल, वाऱ्याचा वेग बदलेल, उन्हाळा थोडासा दिसायला लागेल. हे साधारण आपल्याला शिवरात्रीच्या आसपास जाणवायला लागेल आणि त्याची तयारी आत्ता आपल्याला थोडी-थोडी करायला लागेल. त्यामुळे हेमंत शिशिर ऋतूचा आहार विहार म्हणजे आता तर उंदीरच्या भाज्या मिळतायत, तिळगुळ खाण्याचे दिवस आहेत, गुळाची पोळी खायची आहेत, रथसप्तमी आहे. जर कोणी आदित्य रानबाईचा उपवास करत असेल, तर त्यांचं उद्यापन न रथसप्तमीला होतं. त्याला गुळाची पोळी आणि लोणकढं तूप हे उद्यापनासाठी वापरतात असं ऐकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण करत असू, तर पौष्टिक खाण्याचे दिवस आहेत. किंबहुना तीळ आणि गूळ हे दोन्ही उष्ण पदार्थ एकाच वेळेला खाण्यासाठी हा शिशिर ऋतूच महत्त्वाचा आहे. आणि असे पौष्टिक पदार्थ हे आयुर्वेद आणि आपल्या संस्कृतीत आपण या दिवसामध्ये योजतो. आणि त्यामुळे या काळामध्ये उष्ण पदार्थ खाण्याचा हाही दुसरा उद्देश आहे, की या काळामध्ये अधिक खाण्यामुळे जो कफ तयार होतो, त्याचं शोषण व्हावं आणि पुढे येणारा वसंत ऋतू आपल्याला कफाचा त्रास होऊ नये याच्यासाठी आपली पार्श्वभूमी तयार करतो. त्यामुळे उष्ण आहेत म्हणून ते खावं किंवा किती खावं हे प्रत्येकाने आपापल्या प्रकृतीप्रमाणे आणि आपल्या प्रकृती म्हणजे आपल्या अवस्थेप्रमाणे ठरवायला पाहिजे. एखाद्याला उष्णतेचे विकार ऑलरेडी असतील तर तिळगुळ खाण्याच्या भानगडीत पडू नये. कालच एका पेशंटला मला सांगावं लागलं, की तुम्ही यावर्षी तिळगुळ खाऊ नका. तुम्ही ते खाऊ शकत नाही. खाल्लं तर तोंड येण्याची शक्यता आहे आणि तोंड येणं हे मग बरेच दिवस मग त्याच्यासाठी औषध घ्यायला लागतं आणि जीवन नकोसं होतं. त्यामुळे अशा वेळेला दुःख नको असेल तर यावेळेला तिळगुळ अशा लोकांनी खायचं नाही, ज्या लोकांना त्याच्यापासून त्रास होण्याची शक्यता आहे किंवा त्रास होतो. तीळ खाण्यामुळे त्वचा विकार ज्यांना आहेत, त्या लोकांना तिळगुळाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे ज्यांना एक्झिमा आहे, सोरायसिस आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या स्किन ॲलर्जीज आहेत, त्यांनी तिळगुळ बेताने खावा, समजून-उमजून खावा आणि हे शब्द लक्षात ठेवून खावा. कारण तिळगुळ कितीही चांगला असला चवीला, पौष्टिक जरी असला, तो आपल्यासाठी नाहीये हे लक्षात ठेवा. ज्यांना सायनोसायटिसचा त्रास आहे, त्या लोकांसाठी श्रीखंड नाहीये. कितीही चवीचं असलं तरी सुद्धा. त्यामुळे आपल्याला खूप आवडतं म्हणून ते खायलाच पाहिजे असं काही नाहीये. त्यामुळे यावर्षी थांबा किंवा तुम्ही उपचार करून घ्या आणि तिळगुळ खा. तुम्हाला तिळगुळ अजूनही खाण्यासाठी वेळ आहे. शिशिर ऋतू अजून 15 दिवस पुढे चालेल. त्यामुळे जरूर तुम्ही या सगळ्या सूचनांचं लक्ष द्या आणि त्याचा फायदा घ्या. शिशिर ऋतूमध्ये योग्य प्रकारचं आहार घ्या. आता पुढचा येणारा वसंत ऋतू हा नवीन पालवी, नवीन ऋतू, नवीन आनंद घेऊन येईल. त्यासाठी तयार व्हायचं असेल तर कफाचं शोषण व्हायला पाहिजे आणि ते झालं तर आपला वसंत ऋतू आनंदाचा ठरेल. आणि त्यासाठी आणखीन एक गोष्ट विसरायची नाही, ती म्हणजे आता थंडी आहे, तर तो कफ शोषून घेण्यासाठी आणखीन एक गोष्ट महत्त्वाची करायला पाहिजे, ते म्हणजे नियमित व्यायाम करायला पाहिजे. इथेच थांबतोय. जय जय रघुवीर समर्थ.